जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न असतो, काही घरामध्ये सतत सुख, समाधान, पैसा आणि आनंद का असतो, तर काही घरामध्ये कितीही मेहनत केली तरी पैसा टिकत नाही. सतत अडचणी, वाद आणि मानसिक तणाव का असतो. आपल्या धर्मग्रंथामध्ये आणि संतांच्या शिकवणीत असे सांगितले जाते की माता लक्ष्मी ज्या घरात सदाचार, स्वच्छता, प्रेम, दान आणि ईश्वर शक्ती असते त्या घरात स्थिर राहते, आणि ज्या घरात नकारात्मक सवयी वाढतात त्या घरातून लक्ष्मी निघून जाते असे पारंपरिक मानले जाते. आज आपण श्री स्वामी समर्थांच्या शिकवणीच्या भावनेतून लक्ष्मी घर सोडून जाण्याची कारणे जाणून घेणार आहोत. घरातील सततचे भांडण. ज्या घरात रोज वाद, अपशब्द आणि राग असतो त्या वातावरणात सकारात्मकता राहत नाही. प्रेम आणि एकोप्याने राहणाऱ्या घरातच सुखाचा वास असतो. अस्वच्छता. देवघर आणि स्वयंपाकघर स्वच्छ ठेवणे ही आपल्या परंपरेतील महत्त्वाची गोष्टी आहेत. स्वच्छता मनालाही प्रसन्नता ठेवते. वडीलधाऱ्या माणसांचा अपमान, आई वडील, गुरु आणि ज्येष्ठांचा आदर नसणे तर घरातील संस्कार कमी होतात. आदर हीच खरी संपत्तीची सुरुवात आहे. खोटेपणा आणि फसवणूक. प्रामाणिकपणा हा दीर्घकालीन यशाचा पाया आहे. खोटेपणा आणि अन्यायामुळे मनशांती हरवते. अन्नाचा अपमान. अन्न हे पूर्ण ब्रह्म मानले गेले आहे. अन्न वाया घालवणे किंवा त्याचा अपमान करणे आळस. नेहमीच शिस्त आणि वेळेचे महत्त्व ओळखणाऱ्या व्यक्तींवरच यश प्रसन्न होते. व्यसन, दारू, जुगार व इतर वाईट व्यसनामुळे आर्थिक व कौटुंबिक नुकसान होते. क्षमतेनुसार गरजूंना मदत करणे, अन्नदान करणे किंवा सेवाभाव ठेवणे समाजालाही व आणि मनालाही समृद्ध करते. देवाचे विस्मरण. दररोज काही क्षण नामस्मरण, प्रार्थना किंवा ध्यानासाठी दिल्यास मन स्थिर राहते. श्री स्वामी समर्थांचा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा संदेश श्रद्धा आणि धैर्य देतो. अहंकार. अहंकारामुळे नाती तुटतात. नम्रता माणसाला मोठे बनवते. लक्ष्मी टिकण्यासाठी काय करावे. रोज सकाळी देवाचे स्मरण करा. घर स्वच्छ आणि प्रसन्न ठेवा. आई वडील, गुरुजनांचा आदर करा. प्रामाणिकपणे मेहनत करा. अन्नाचा आदर करा. शक्य तितका दानधर्म करा. राग, मत्सर आणि द्वेष कमी करण्याचा प्रयत्न करा. दररोज स्वामी समर्थ नामाचा जप करा. लक्ष्मी म्हणजे केवळ पैसा नाही, आरोग्य, आनंद, समाधान, चांगले संबंध आणि मनशांती ही देखील खरी लक्ष्मी आहे. श्री स्वामी समर्थांची शिकवण आपल्याला सदाचार, भक्ती, परिश्रम आणि प्रेमाचा मार्ग दाखवते. श्रद्धा, संयम आणि सत्कर्म यांच्या आधारावर जीवन जगविले तर घरात सकारात्मक वातावरण निर्माण